नमस्कार. कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सध्या फिफा वर्ल्ड कप 2026 सुरू आहे स्पर्धा. तर त्या निमित्ताने आपण हा छोटासा फुटबॉल लोकरीचा बनवायला शिकणार आहोत, कारण आपल्याला क्रोशियाने गेम्स किंवा खेळामध्ये सुद्धा काहीतरी विशेष बनवायचं होतं. तर आज मी हा फुटबॉल कसा विणायचा ते शिकवले आहे. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही सुद्धा असाच फुटबॉल बनवायला शिका. चला सुरुवात करूया. एक मॅजिक सर्कल करायचं आहे, म्हणजे मॅजिक रिंग पांढऱ्या रंगाच्या धाग्याने. आणि इथे एक चेन करायची. नंतर या रिंग मध्ये सिंगल क्रोशा करायचा. 1 2 3 4 5 6 सिंगल क्रोशा करून झाल्यावर हा रिंग क्लोज करायचा धागा ओढून. त्यानंतर पहिल्या स्टिच मध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. पहिल्या चेन मध्ये. त्यानंतर सेकंड राऊंड साठी एक चेन करायची. याच ठिकाणी 2 सिंगल क्रोशे करायचे. प्रत्येक एका स्टिचवर 2 सिंगल क्रोशे करायचे. या राऊंड मध्ये असे टोटल 12 सिंगल क्रोशे होईल. पहिले 6 होते, आता प्रत्येक स्टिचवर 2 म्हणजे 12. तर हे 12 सिंगल क्रोशे करून घेऊ. बारा सिंगल क्रोशे झाल्यानंतर पहिल्या स्टिच मध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. तिसऱ्या राऊंड साठी एक चेन करायची. पुढच्या स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशा. त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशा. परत पुढच्या स्टिचवर एक असे एक मध्ये 2 वेळा सिंगल क्रोशा आणि पुढच्या ह्याच्यात 1 वेळा सिंगल क्रोशा. या पॅटर्नने हा राऊंड करून घ्यायचा आहे. आणि या राऊंड मध्ये एकूण 18 स्टिचेस राहतील. तर हा झाल्यावर दाखवते. या प्रकारे हा पण राऊंड पूर्ण करून झालाय. तिथे पहिल्या स्टिचवर स्लिप स्टिचने जोडायचं. तर चौथ्या राऊंड साठी काय करायचं, एक चेन करायची. त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशा. पुढच्या स्टिचवर एक सिंगल क्रोशा. त्याच्या पुढच्या स्टिचवर 2 सिंगल क्रोशा सेम स्टिच मध्ये. मग परत एक पुढच्या स्टिचवर आणि त्याच्या पुढच्या स्टिचवर सेम स्टिच मध्ये 2. एक नंतर 2. या सिक्वेन्सने हा राऊंड पूर्ण करून घेऊ. चौथा राऊंड पण पूर्ण करून घेतला आणि स्लिप स्टिचने जोडून घेतलं. 5व्या राऊंड साठी एक चेन करायची. त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशा. पुढच्या स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशा. त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशा. असे 3 वेळा एक सिंगल क्रोशा करायचे 3 स्टिचेस मध्ये. त्यानंतर पुढच्या स्टिचवर सेम स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशे.
पुन्हा 3 वेळा एक एक सिंगल क्रोशा करायचा, 1 1 1 आणि पुढच्या स्टिचवर 2 सेम स्टिचवर. हा 5वा राऊंड आहे. यामध्ये 30 स्टिचेस होईल एकूण. अशा प्रकारे हा 5वा राऊंड झाला आणि आपण स्लिप स्टिचने इथे जोडून घेतलं. 6व्या राऊंडसाठी एक चेन करायची आणि 6व्या राऊंडमध्ये प्रत्येक स्टिचवर एक सिंगल क्रोशा करायचा आहे. म्हणजे या राऊंडमध्ये पुन्हा 30च सिंगल क्रोशे होईल. तर जसा 6वा राऊंड करत आहे आपण प्रत्येक एका स्टिचवर एक एक सिंगल क्रोशिया, तसे आपल्याला अजून 7 8 9 10 11 असे 5 राऊंड करायचे आहे सिंगल क्रोशिया घेऊन. हा 6वा, नंतर 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा असे 5 राऊंड आपण पुन्हा सेम करून घेऊ सिंगल क्रोशाने आणि त्या प्रत्येक राऊंडमध्ये 30 सिंगल क्रोशे राहील. राऊंड पूर्ण झाल्यावर पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. मग एक चेन करून पुढचा राऊंड सुरू करायचा आणि त्यातही प्रत्येक स्टिचवर एक एक सिंगल क्रोशा करायचा. तसे आपण राऊंड 11व्या राऊंडपर्यंत करून घेऊ. बघा, अशा प्रकारे आपले 12 राऊंड झाले आहेत. 13व्या राऊंडसाठी एक सिंगल क्रोशा करायचा आणि 3 वेळा एक चेन करायची आणि त्यानंतर 3 स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आणि नंतर 4थ्या स्टिचमध्ये कमी करायचं. तो कमी कसं करायचा, 2चा 1 हुक टाकायची, हा विडा आणायचा, पुन्हा हुक टाकायची, हा विडा आणायचा. म्हणजे आपल्याकडे 2 स्टिचेसमधून हुक टाकली आहे आणि एकाच वेळी त्यातून बाहेर काढायचं. तर हे झाले डिक्रीज, कमी झाला आहे हा एक स्टिच. पुन्हा एक एक स्टिचमध्ये 3 वेळा सिंगल क्रोशे करायचे आणि 4थ्या स्टिचमध्ये 2 स्टिच मिळून एक सिंगल क्रोशा करायचा. तर अशा प्रकारे हा राऊंड करायचा आहे. या राऊंडमध्ये एकूण 24 स्टिचेस राहतील. अशा प्रकारे आपला हा 12वा राऊंड पूर्ण झाला आणि इथे आपण याच्यात 24 स्टिचेस झाले आहेत सिंगल क्रोशे. मग इथे फर्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. आता 13व्या राऊंडसाठी एक चेन करायची, इथेच 2 सिंगल क्रोशे करायचे 2 वेळा. एक सिंगल क्रोशा केला, मग पुढच्या स्टिचवर एक सिंगल क्रोशा. आता इथे डिक्रीज करायचा म्हणजे 2 मिळून 1. पुन्हा 2 सिंगल क्रोशे. आता मी जसं डिक्रीज करत आहे म्हणजे दोन्ही याच्यातून हुक टाकून असं तसंही करता येते किंवा मी याच्या आधीच्या राऊंडसाठी तसं डिक्रीजचं सांगितलं तसंही करता येते. 2 सिंगल क्रोशे, मग 2 मिळून 1, 2 स्टिचेस मिळून एक सिंगल क्रोशे. तर असाही करता येते कमी किंवा मग डायरेक्ट अशा पद्धतीचा असतो तो पण करता येते. तर अशा प्रकारे 2दा सिंगल क्रोशा करायचा आणि मग 2 स्टिचेस मिळून एक सिंगल क्रोशा करायचा. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण झाला. यामध्ये स्लिप स्टिच करून पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. यामध्ये 18 स्टिचेस झाले आहेत. पुढच्या राऊंडसाठी पण एक चेन करायची. आता एक सिंगल क्रोशा, मग डिक्रीज म्हणजे 2चा 1, 2 स्टिचेस मिळून एक सिंगल क्रोशा. पुन्हा एक सिंगल क्रोशा पुढच्या स्टिचवर, मग त्याच्या पुढच्या स्टिचवर 2 सिंगल क्रोशे मिळून 1. असा हा एक कमी होत आहे. तसा हा राऊंड पूर्ण करून घेऊ. यामध्ये 12 सिंगल क्रोशे आहे. हे बघा, एक सिंगल क्रोशिया, त्यानंतर पुढे 2 मिळून 1.
असा हा राऊंड करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपण हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. 14वा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. आणि आता याच्यात आपल्याला 12 सिंगल क्रोशे मिळाले. त्यानंतर याच्यात फायबर टाकायचं आहे. तुम्ही काही टाकू शकता, कॉटन टाकू शकता किंवा जे उरलेले लोकरीचे धागे असते आपण काम करतो तेव्हा ते टाकू शकता. मी इथे हे असा फोम टाकत आहे आणि हे पूर्ण भरून घ्यायचं. हे बघा, आता आपण असं पूर्ण भरून घेतलं गच्च, जेणेकरून हा बॉल सारखा दिसेल. आता आपल्याला क्लोज करायचं आहे. आता हा मागचा राऊंड आपण इथे स्लिप स्टिच करून पूर्ण करून घेऊ. एक चेन करायची आणि या राऊंड मध्ये काय करायचं आहे, प्रत्येक 2 स्टिच मिळून एक सिंगल क्रोशा करायचा. हा एक झाला, हा दुसरा, प्रत्येक 2 स्टिचेस मिळून एक, हा तिसरा, असा हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा क्लोज. 6 सिंगल क्रोशे केले आपण, 2चा 1 करत. त्यानंतर इथे पहिल्या स्टिच मध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आणि हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. इथे थोडस आपल्याला मधातून घ्यावं लागेल. एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा. इथून तुम्ही जे छोटस होल राहणार आहे छिद्र, तिथे सुई धाग्याने पण भरून घेऊन क्लोज करू शकता पूर्ण. असा आपला हा बॉल पूर्ण झाला आहे. आता यावर आपल्याला ब्लॅक म्हणजे काळ्या धाग्याने पॅचेस लावायचे आहे. तर ते कसे करायचे दाखवते. काळ्या रंगाचा धागा घ्यायचा, मॅजिक सर्कल करायचा, एक सिंगल क्रोशिया, एक चेन. त्यानंतर या रिंग मध्ये किंवा सर्कल मध्ये 5 सिंगल क्रोशे करायचे. 1 2 3 4 5. त्यानंतर हा धागा बंद करायचा, हा रिंग क्लोज करायचा. पहिल्या चेन मध्ये पहिल्या सिंगल क्रोशामध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. त्यानंतर दुसऱ्या राऊंड साठी एक चेन करायची आणि सिंगल क्रोशा करायचा. एक चेन करायची, परत त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशा. पुढच्या स्टिच वर पण एक सिंगल क्रोशा, एक चेन आणि त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशा. असे 5 वेळा करायचं. एक सिंगल क्रोशिया, एक चेन, त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशिया. असं 5 स्टिचेस मध्ये करून झाल्यावर स्लिप स्टिचने जोडायचं आणि हा धागा कट करून घ्यायचा. हे बघा, राऊंड पूर्ण झाला. एक चेन केली, स्लिप स्टिचने जोडलं, एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा. हा खूप डार्क ब्लॅक असल्यामुळे तुम्हाला पूर्ण स्टिचेस क्लिअर दिसणार नाही, पण सोपंच आहे. एक चेन केली आहे, एक सिंगल क्रोशा केला आहे, मग एक चेन, नंतर एक सिंगल क्रोशा त्याच स्टिच मध्ये. असे 5 वेळा करून हा एक पीस तयार झालाय. आणि याला बघा 5 कॉर्नर आहे, 1 2 3 4 5. तर असे आपल्याला 12 पीसेस तयार करून घ्यायचे आहेत सेम. हे बघा, असे आपण 12 पीस बनवून घेतले आहेत आणि ते या आपल्या बॉलला आपण चिपकवून सुद्धा घेतले आहेत. तर हे कसे चिपकवायचे, सेंटरला एक चिपकवायचा, मागच्या सेंटरला एक, आणि त्यानंतर याच्या 5 कॉर्नर्सला 5 चिपकवायचे. तर मी तुम्हाला एक चिपकून दाखवते. कोणते ग्लूने स्टिक करू शकता किंवा तुम्ही शिवून पण घेऊ शकता.
पण आपल्याला नंतर शिवायचंच आहे, त्यामुळे मी इथे ग्लूने स्टिक करून घेते. असे सगळे करून घेतले सेंटरमध्ये, त्याच्या 5 साईडला 5, त्यानंतर मागून पण सेंटरमध्ये 5 साईडला 5. आता आपल्याला सुई दोऱ्याने हे शिवायचे आहे, म्हणजे जोडायचं आहे. तर सेंटरमधून प्रत्येकाला 5 ठिकाणी जोडायचं. इथून पण 5 लाईन जोडायच्या आणि त्यानंतर हे असे आडव्यात जोडायचे, जसं मी आता दाखवते. हे बघा, हा सेंटर मधला आहे. तर याच्या इथे याला जोडायचं. असं सरळ एक इथे तर हे असे जोडून घेऊ 5 ठिकाणी 5 असे. हे बघा, 5 जोडल्यानंतर याला आडव्या रेषेत जोडायचं. सगळे ट्रायंगल्स, हे पेंटॅगॉन. आडवे जोडून घेऊ. अशा प्रकारे या आडव्या जॉईन केल्यानंतर दोन्ही साईडनी ह्या प्रत्येक पेंटॅगॉन पण एकमेकांना जोडल्या गेला पाहिजे, अशा लाईन करून घ्यायच्या दोऱ्याने. आणि बघा, प्रत्येक एका पेंटॅगॉनला असे 5-5 लाईन्स आहेत. तर अशा प्रकारे आपला हा छोटासा फुटबॉल तयार झाला आहे. लहान मुलांना खेळायसाठी खूप छान आहे, किंवा किचनसाठी. किचन करायसाठी तुम्ही इथे किचनची हुक इथे लावली तर सिंपल किचन तयार होते. तर तुम्ही याला शोसाठी म्हणून वापरू शकता. आणि तुम्ही जर फुटबॉल प्रेमी असाल तर तुम्ही हे तुमच्या एक शोकेस रूममध्ये नक्की ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला काहीही समजले नसेल तर कमेंटमध्ये विचारा, मी नक्की उत्तर देईन.